सई मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. अरे मग बोल ना. अगं ते माझं. तुझं काय? माझं तुझं तू काय तू हल्ली भेटतच नाहीस. भेटत नाही? अरे काल तर भेटलो होतो आपण. नाही म्हणजे हा काल भेटलो आपण म्हणजे काय लगेच आता परत भेटायचंच नाही. वा. अरे भेटायचं नाही का म्हणजे भेटूया की. भेटूया? हो भेटूया. हे बघ तसंही मी आता कॉलेजला निघाली आहे. कॉलेजला? नाही 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 तू मग कॉलेजला जा 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 जा. नाही ती मी जाणारच आहे पण त्याच्या आधी मी तुझ्या इथे येते, तुला पिकअप करते, तुला ऑफिसला सोडते आणि मग कॉलेजला जाते. म्हणजे मग गाडीत आपल्या गप्पा सुद्धा होतील ना. हो हो. नाही 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 म्हणजे असं 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 नको. हा म्हणजे तसं नको. आपण 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 उद्या भेटूया. अरे मी म्हणाले काल भेटलो तर तू म्हणालास आज परत भेटूया. मग मी आज भेटूया म्हणते तर तू म्हणतोस की उद्या भेटूया. अगं अगं म्हणजे असं आरामात भेटूया ना. आरामात कधी भेटूया? रात्री. रात्री भेटूया हे सांगण्यासाठी तुम्हाला इतक्या सकाळी लवकर कॉल केलायस? नाही नाही म्हणजे मला आत्ताच भेटायचं होतं. मग आता भेटूया. बरं ठीक आहे ना तुझं ना माझं संध्याकाळी. आधी तेरे काय चाललंय तुझं? तुला खरंच माझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे की नाही? बोलायचंय ग. मग बोल ना आत्ता. नाही नाही आत्ता इथे असं कुठे. मग कुठे? भेटून भेटून बोलूयात ना. कुठे आणि कधी? ते सांगतो ना मी. कधी सांगशील? उद्या सांगू. आदित्य बास यार. तू ना काय बोलायचं, कुठे बोलायचं, कसं बोलायचं, कधी बोलायचं हे सगळं तुझं तुझं ठरव आणि तुझं ठरलं ना की मला सांगू नकोस कारण मला खूप उशीर होतोय. बाय. हॅलो हॅलो ठेवला. वाचलो. आता हीच म्हणली नको सांगूस मग आपण कसं सांगणार ना. आपण केला प्रयत्न. बापरे घरी झाली की काय? अरे थांब बघतो. नाही नाही असू दे. तुला ऑफिसला जायचंय ना. जा तयारीला. तुझ्या सेवक आहेत तुझ्या दिमतीला. कोण पाहिजे तुम्हाला? जगदीश ब्रह्मे आहेत का? हा जगदीश ब्रह्मे आहेत का म्हणजे त्यांचंच घर आहे. मीच जगदीश ब्रह्मे. आपण कोण? आम्ही ही बिलं घेऊन आलोय तेवढी चुकती करा. हो आमच्या भाच्यानी पाणी बिल वीज बिल सगळे ऑनलाईन भरली आहेत. आमची काही बिलं थकलेली नाही. हो साहेब ही वेगळी बिल आहे. वेगळी बिल? बघू. हे घ्या. वाणसामान हे एवढं? अहो हे आमचं असूच शकत नाही. आणि हे काय साड्या दागिने? अहो ह्या घरात सगळे पुरुष राहतात. इकडे साड्या नेसणार कोण नाही. कोण कशाला साड्या दागिने विकत घेते? हे बघा साहेब हे आम्हाला काय माहित नाही. आम्हाला फक्त आमचे पैसे द्या बस. हे बघा तुमची काहीतरी गल्लत झालीये. ही बिलं इथली नाहीये. आणि हे काय केशव भुवनचा खोली नंबर 23 ठाणे. पत्ता वेगळाच दिलाय आणि तुम्ही इकडे काय आलायत? हे बघा साहेब आम्हाला लिहिता वाचता सर्व येतं आणि आम्हाला माहिती आहे की हा पत्ता वेगळा आहे ते. आणि या पत्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीने आम्हाला तुमचा पत्ता दिला आणि सांगितलंय की पैसे इथूनच जाऊन वसूल करा म्हणून. कोण आहे कोणी व्यक्ती? सौ सिंधू जगदीश ब्रह्मे. तुमच्या पत्नी आहेत ना या? एक मिनिट एक मिनिट. हॅलो सिंधू हे सगळं काय चाललंय सिंधू? हा ही माणसं कोण आहे? ही माझ्या घरात का इथे? अगो बाई पोचली का ती माणसं? बरं झालं बाई देऊन टाका बरं त्यांचे पैसे. केव्हाची मेली डोक्याशी बुणबुण बुणबुण बुणबुण. हे पहा सिंधू ह्या महिन्याचे पैसे मी तुला आधीच पोचते केलेत. आता कर्जबाजारी व्हायची वेळ आली माझ्यावरती. आणि त्यात आता आणखी हे कसले पैसे आणि मी का द्यायचे ते? अगो बाई तुम्ही नाही तर दुसरं कोण देणार? हे पहा
तुझा माझा जसा संबंध नाही तसा या बिलांचाही माझ्याशी काही संबंध नाही. बाई 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 शर्थ झाली बाई निलाजरेपणाची. सरळ सरळ संबंध नाही म्हणता. हेच ऐकायला जिवंत होते का मी आजवर? आता काय जीव देऊ म्हणता? तुला जे योग्य वाटेल ना ते करतो. मग आता येते आणि ब्रह्मेंच्या उंबरठ्यावर डोकं फोडून फोडून जीव देते. एक मिनिट हे बघ, ह्या इथे पाऊल सुद्धा ठेवायचं नाही, समजलं? मग त्या माणसांचे पैसे देऊन टाका चटटीशी. नाहीतर काय? नाहीतर माझं सामान सुमान बांधून तयारच आहे, ते घेते आणि तिकडेच येते कायमची. हो साहेब, झाली असतील तुमची नाटकं तर देऊन टाका आमचे पैसे. आम्हाला इतर पण काम आहेत. अरे काय नाही, काय झालं? केलास तू फोन सईला? कुठे भेटणार, कधी भेटणार, नरिमन पॉइंटला भेटणार का? कुठे भेटणार, कुठे काय बोलली काय? एवढ्या लगेच काय फायरिंग सुरू करतोस? आणि नरिमन पॉइंटचं तुला कसं कळलं? नरिमन पॉइंटला मी नेहमी जातो असं तुला वाटेल, पण नाही जात. वेळ काय ठरली आहे? सही ना, बघू आता ऑफिस नंतर वेळ मिळेल तसा भेटतो. एवढा वेळ थांबणार आहेस? अरे मग ऑफिस. अरे तसंही तुझं ऑफिसमध्ये लक्ष लागणार नाही, मग कशाला जातोय ऑफिसमध्ये? मार दांडी. दांडी? कोण मारतोय दांडी? आता या घरात ऑफिसमध्ये जाणार कोण आहे? हा आहे ना, मग हाच मारतो दांडी. नाही 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 दांडी दांडी कुणीच दांडी नाही मारत आहे मी. नाही पण काय काय झालंय? काय बरं नाही तुला? अरे लवेरियाचा पेशंट आहे बाबा, छातीत धडधडतंय. प्लीज काहीतरी बोलू नकोस. नाही बोल. सकाळपासून काय चाललंय रे तुमचं? कसला प्लॅन शिजतोय? अरे तू ज्या मुलीला भात शिजवायला शिकवलंस ना, तिच्यासाठी हा प्लॅन शिजवतोय. म्हणजे सई बद्दल काय प्लॅन बनवतोय? अरे काही बनवत नाही, हा तुला बनवतोय. अशी बनवा बनवी चालली सगळी. मी कुठे काय करतोय? तू सईला भेटणार नाहीयेस? भेटणार आहे पण हा म्हणतोय तसं नाही. पण काय? अरे म्हणजे मी तिला MBAच्या नोट्स द्यायला, काही प्रश्नोत्तर हवे ते द्यायला भेटतोय फक्त. अरे पण तिला तिची उत्तरं लगेच मिळाली पाहिजे, तीच तर तुझी परीक्षा आहे. नाही पण परीक्षाची आणि नोट्स तिला बघ ना, एवढ्या कॉम्प्लिकेटेड केसचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टात लागला पाहिजे का नको? म्हणून म्हणतो ह्याला की आत्ताच्या आत्ता जाऊन भेट तिला. कुणाला भेटायला सांगतोयस? मी कुठे भेटायला सांगतोय? अरे आत्ताच म्हणालास ना तू, भेट तिला. भेट तिला म्हटलं? हा, भेट तिला नाही रे, भेट दिला. राजाने राणीला छपरी पलंग भेट दिला आणि राजा कर्जबाजारी झाला. कशाबद्दल बोलतोस तू? कुणाबद्दल बोलतोस? आणि काय 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 सांगतोस का त्याला? काही नाही, तो त्याला हिसाब नीतीतली गोष्ट सांगत होता. पण तुला काय झालं चिडायला? आणि बाहेर कोण आलंय? कोण आलंय? कुणी नाही आलं. म्हणजे आलेत ते, पण नाही येत ते. अरे काय झालंय काय याला? यापुढे कुणी काहीही सांगितलं तरी ह्या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही, समजलं? आम्हाला काय हाऊस आले कोणाच्या दारात उभं राहायची? हक्काच्या पैशासाठी भीक मागायची वेळ तुम्ही आणलीत आमच्यावर. उगाच टाइम वेस्ट झाला या नवरा बायकोच्या भांडणामुळे. ती म्हणजे बायको नाहीये. रात्र घरातल्या लोकांनी खराब केली, दिवस आता बाहेरच्या लोकांनी नासवला घेतलाय. बच्चा कुठे गेला माझा? पटापटा आंघोळ करू, ऑफिस मध्ये जाऊ, म्हणजे त्या आकडेमोडीमध्ये ही कटकट तरी विसरता येईल. पण पंच, अरे माझा पंच बघितला का कोणी? एक वस्तू जागेवरती सापडणार नाही.
अरे काय झालं? कशाला ओरडतेस? काय एक वस्तू जागेवरती ठेवाल का तुम्ही? अरे काय पाहिजे? मी शोधून देतो तुला. सांग. माझा पंचा सापडत नाहीये सकाळपासून. हा एक मला सापडला होता पंचा. हा तुझा आहे? हा माझा पंचा आहे. तो तुझ्याकडे कसा आहे? आणि तुझा पंचा कुठे गेला? फाडलास, विकलास की तिकडे गॅरेज मध्ये गाडी पुसायला वापरलास? अरे नाही, माझा पंचा वाळला नव्हता म्हणून मग मी म्हटलं तुझा घेतो. पण आता मी आंघोळीला कसं जाऊ? नाही, तू आंघोळीला नकोच जाऊस. म्हणजे तुझ्या आंघोळीसाठी तुझे गरम पाणी काढलं होतं ना, ते मी घेतलं. मी आंघोळ केली. तुझा आता पाणी तापायला वेळ लागेल ना. बरोबर, चांगलं आहे. माझा पंचा वापर, माझा आंघोळीचं पाणी वापर. एकही माझी वस्तू माझी अशी म्हणून घरात शिल्लक ठेवू नका. सगळ्या वस्तू तुम्ही वापरा. नाही, तसा मान सन्मान तुम्ही आता कोणी काही ठेवत नाहीच आहात माझा. बाहेर तिकडे आणि ती मग गेट वरती पाठी आहे ना, त्याच्यावरचं नाव सुद्धा पुसून टाका आता माझं, म्हणजे बस. नाही चला तिकडे. दादा तुझं पंचा घाणेरडेपणा करू नकोस. अरे काय काय होतंय काय तुला? काही झालेलं नाही अजून, पण हे असंच चालू राहिलं तर नक्की होईल. आणि मी गेल्याशिवाय तुम्हाला माझी किंमतही कळणार नाही. अरे दादा हे काय अभद्र बोलतोयस रे? आणि जर बोलायचंच असेल ना तर जरा आदित्याशी बोल. अरे लुटूपुटीची भांडण नको त्या थराला जात आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम आदित्यवर होतोय. नाहीतर काय, तुमच्या दोघांचं बिनसलं ना की अख्खं घर डिस्टर्ब होतं. दादा जमल्यास आदित्यला समजून घे ना, प्रेमाने वाग ना जरा त्याची. आणि आता हा अबोला संपव ना दादा. बर ठीक आहे, पण आता आणखी मला बालसंगोपनाचे धडे तुम्ही देऊ नका की आदित्यशी असं वाग, आदित्यशी तसं वाग. सगळं समजतंय मला. मी आंघोळ करून येतो, तोपर्यंत त्याला थांबायला सांग. आणि माझ्याशी बोलल्याशिवाय ऑफिसला जाऊ नकोस म्हणा. दादाचं सकाळपासून काहीतरी बिनसलंय. त्याला ना सकाळी कोणीतरी भेटायला आलं होतं. मला काही माहिती का कोण होतं वगैरे काही? आपल्याला तो काही सांगतो का? जेव्हा तेव्हा आपल्या पेशंटची परीक्षा बघत असतो. आज तर आदित्यची सुद्धा परीक्षा आहे. आता आपल्यात जी आहे ती आता मैत्री नाहीये. नाही म्हणजे मैत्रीच आहे, पण फक्त मैत्री नाहीये. आता मैत्रीच्या पुढचं पाऊल घेतोय मी. आणि पुढचं पाऊल जर मी उचललं नाही तर टेकडी कशी पार करणार? आणि काय म्हणलं तर बंधू मामा, एकदा का टेकडी पार केली की सुखच सुख आहे राजा, सुखच सुख आहे. म्हणूनच सई, माझं तुझ्यावर सई, माझं तुझ्यावर माझं थांबणार कामात आहे. सॉरी सई, तू सोय. सॉरी, मी तू चिडून नंबर डिलीट केलास माझा? नाही, असं कसं करेन मी? तुला असं कधीच नाही काढू शकत. माझ्या कॉन्टॅक्ट मधनही नाही आणि आयुष्यातूनही नाही. आपण तुला जर तसं करावं असं वाटलं तर तू करू शकतेस. म्हणजे हे बघ, तुला हवं तसं तू रिॲक्ट हो. ओके? नाही, मला हवं तसं मी रिॲक्ट नाही करू शकत. हे चूक आहे. नाही सई, अगं चूक काहीच नाही. तुला तुझा चॉईस आहे ना. कशाबद्दल बोलतोयस तू? मी आपल्याबद्दल ग, माझं मी तुझ्यावर चिडलायस ना? आय नो. अरे मला खूप उशिरा लक्षात आलं की मी उगाचच खूप चिडले आणि खूप चिडून रिॲक्ट केलं. तुला खरंच काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं माझ्याशी आणि ते बोलता येत नसणार. आणि मी नाही एवढं काही नाही. इट्स ओके. नो, इट्स नॉट ओके. मग मी 5 मिनिटात तुझ्या घराच्या बाहेर पोहोचतीये. पटकन बाहेर ये. 5 मिनिटात? ऍक्च्युली 5 पण नाही, खरं तर मी 4 मिनिट. 4 मिनिटात? 3.5 मिनिटात. 3.5? सई, मी हा फोन संपेपर्यंत तुझ्या घराबाहेर असेल. अगं पण पटकन बाहेर ये, मला भेट आणि मला सांग तुला काय सांगायचं होतं ते. आय नो ते खूप महत्वाचं असणार. नाही, काय खूप खूप महत्वाचं आहे अगं. पण तू बरं चल, मी पोहोचते. 2 मिनिटात पोहोचते. चल चल, बाय बाय बाय. सई, मेलो, हार मेलो. सई, बंधू मामा. अरे ते का आग लागली का?
येतंय वादळ. काहीतरी काय आहे, आज का मौसम अच्छा रहेगा असं आकाशवाणीवर ऐकलंय मी. सई सई नावाचं वादळ येतंय. काय सांगतो, कुठे भेटली तुला? अरे आता इथे येते ती घरी. इथे येते? हो. अरे पण मग दादाला तुझ्याशी बोलायचं होतं ना. तुला आता नको. अरे आता नको काय, तू घाई घाई केलीस म्हणून तिला बोलवलं म्हणून येते एकतर. अरे पण मला काय माहिती ती आता येईल म्हणून. मला तरी कुठं माहिती. आता काय करायचं? थांब तू जा. हा ठीक आहे. ए, थांब, 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 नको, नको. तो दादाशी बोलायचं महत्वाचं आहे ना. हा ठीक आहे. ए, थांब, 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 थांब. नको नको नको, तुला सईशी बोलणं महत्वाचं आहे. सईला नको. तुला तिकडे दादाने बघितलं तर. हे बघ तू एकदाच काय ते ठरव, कारण काय इथं काय तिथं काय माझंच दोन्हीकडे मरणच आहे. हा तू काय, हे बघ एक काम कर, तू दादाशी बोलणं त्याला भेटणं महत्वाचं आहे ना. तू एक काम कर, तिला नको म्हणून सांग. मी नको म्हणून सांगून ती माझं ऐकायला ती काय आदित्य कश्यप आहे का? ती सई बिराजदार आहे. ती येणार म्हणजे येणार. हो आली. आली. हॅलो हॅलो, आलीस का? मी आलीये तुझ्या घराच्या बाहेर, पटकन बाहेर ये. का आलीस? का म्हणजे आत येऊन सांगू का आले ते? येऊ आत? नाही नको. तू मी येतो. पटकन ये. तू तिला ना सांग असं की आता नको, मी तुला संध्याकाळी भेटेल म्हणून. आणि तोपर्यंत मी दादाला मॅनेज करतो. थांब. जा. दादा अरे हळू. काय झालं? इतकी काही नाहीये मला. अगं तुला नसले तरी मला आहे ना. एवढं महत्वाचं बोलायचं होतं? नाही ते हे नाही, ते वेगळं. ते महत्वाचं म्हणजे हेही महत्वाचंच आहे, ते आणि दोन्ही महत्वाचं आहे. पण आता सध्या आधी जे महत्वाचं आहे ते बस. तू एक काम कर, तू गाडीत बस, आपण जाता ओके? अगं कसं अगं तेच सांगतोय, तू ना पुढे हो, मला थोडा वेळ लागेल. का वेळ का लागेल? अगं दादा मामाला काहीतरी मला महत्वाचं सांगायचं आहे, तो वाट बघतोय. वाट तर मी पण बघतीये. सही अगं. नाही ठीक आहे ओके, तू जा, मी पण जाते. आदित्य. आदित्य कुठे? आदित्य तुला विचार. अरे दादा, आदित्य घरात नाहीये. घरात नाहीये म्हणजे मी त्याला भेटायचं म्हणून ऑफिसमध्ये जायचं थांबलोय आणि हा सरळ निघूनही गेला. घरात नाही म्हणजे तो बाहेर आहे. अरे दादा मामाशी बोलायला वेळ लागेल ना, त्याच्यापेक्षा तू मला जे काही बोलणार होतास ते बोलून टाक ना, म्हणजे कसं मी पण मोकळी आणि तू पण मोकळा. मी तुझ्यासाठी आली है ना इथपर्यंत, और शमशेर सिंह आया है तो कुछ ना कुछ तो लेके जाएगा, ऐसे खाली हाथ थोड़ी ना जाएगा. त्यामुळे तू बोल, लाजो, तू दिल की बात बोल दे. बोल पटकन बोल, काय झालं? तसं नाही. कसं बाबा, तसंच आहे. काय आहे, चिडायचं दादा मामानी, मग कोणाची चूक असली तरी दमत घ्यायचं, माफी मागायची दादा मामानी, अशीच रीत झाली ना या घराची. काही हरकत नाही, मी जातो साहेबांना भेटायला बाहेर. बरं नाही वाटत आहे का? नाही वाटत आहे? नाही वाटतंय. मग काय झालं? काहीच नाही. काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. कुणी काही बोललं का? काहीच नाही. भाई मामा आणि बंधू मामा? काहीच नाही. मग पिंट्या मामा आणि दादा मामा? काहीच नाही. मग तुला मला काय बोलायचं होतं? काहीच नाही. काहीच नाही? नाही नाही म्हणजे हो. नाही म्हणजे हो? नाही म्हणजे हो नाही. हो म्हणजे हो, नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे हो नाही. नाही म्हणजे हो. आदित्य, तुला तुझं तरी कळतंय का तू काय बोलतोयस ते? एवढं तर कोणी मुलीला प्रपोज करताना सो कॉन्शियस होत नाही. आदित्य, तुला नक्की काय बोलायचं होतं माझ्याशी?